कोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व काय सुर सर्वदा. नक्कीच आपण जर पाहिला तर तीन मॅच साठी आवाज ऐकला. मयूरजी सर कांबळे सरांचा आवाज खऱ्या अर्थानं आपण तीन मॅच मध्ये ऐकायला मिळाला. थोडासा उशीर जरूर झाला परंतु मी इथेपर्यंत पोहोचलोय. खरं तर मी आयोजकांचा धन्यवाद करेन कारण आपण पाहतोय प्रथमच जर पाहिला तर सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन मैत्री चषक खऱ्या अर्थानं आपण अनुभवता मॅच क्रमांक आपण पाहतोय चौथी. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर फ्रेश लॉटला इथे सुरुवात होती. एका साईडला जर पाहिला तर बीट टीम आणि दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहोत बाबरले टीम. नक्कीच दोन्ही टीम जर पाहिल्या तर चांगल्या खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आज कशा प्रकारे खेळ त्यांचा राहिला याच्यावरती मात्र लक्ष लागलं गेलं आहे पाठीराख्यांचं. कारण सातत्यानं जर पाहिला तर दोन्ही टीम एकत्र खेळताना आपण पाहिल्यात परंतु आज कोणती रणनीती खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत हे देखील पाहावं लागेल. कारण सामना आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. एका साईडला बीड टीम आणि एका साईडला जर पाहिला तर वाबरले टीम. नक्कीच दोन्ही टीम चांगल्या आहेत. चांगली लढत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर फलंदाजाची जोड साखळी मात्र इथे मैदानात दाखल झाली आहे. इथे मॅचला होती सुरुवात. गणेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच पिबनचं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. त्याचा मात्र खांद्यावरची जिम्मेदारी सोपवली. सातत्यानं पाहिलं ना जर बीड बुद्रुक टीम साठी नक्कीच चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं त्याने आतापर्यंत साकारली गेली. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिला चेंडू इथून डॉट फेकलाय गोलंदाजानं. स्ट्राईक एंड वरती जर पाहिला ना तर जीत आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अनिलला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू इथून डॉट आलाय. दुसरा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथून पुन्हा एकदा डॉट चेंडू. P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या P1च्या षटकामध्ये कशा प्रकारे धाबा येतील याच्यावरती मात्र बॅटरने लक्ष द्यायला हवं. कारण जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर मात्र दोन क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. या मैत्री चषक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बीड त्यांचं स्वप्न होतं ते आज साकारताना आपण पाहतोय बीडकरांचं. इथे मात्र ओरपीच चेंडू मात्र इथे झेलची संधी परंतु इथे मात्र चुकी केले क्षेत्ररक्षकानं. साधी सोपी झेल होती खऱ्या अर्थानं परंतु ती इथे झेल ड्रॉप केलाय. नक्कीच जीतला मात्र इथे जीवदान दिला जातोय. ही झेल खऱ्या अर्थानं घेणं गरजेचं होतं कारण जीत देखील चांगला फलंदाज आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वाबरले टीम साठी परंतु त्याला मात्र इथे जीवदान दिलाय. इथे एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. एका धावबैना श्री गणेश होतोय. एक धाव धावफलकावरती लागली जाईल. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूची फेकी केली आहे खऱ्या अर्थानं गणेश या गोलंदाजानं. एक धाव मात्र आता खर्च केली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच व्हेरिएशन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तसा मात्र बाहेरच्या दिशेनं बळण घेतलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे मात्र चेंडू डॉट आपण पाहतोय आला गेलाय. नक्की 4 चेंडूची फेकी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडू मात्र डॉट फेकलेत गोलंदाजानं आणि एका चेंडूवरती मात्र एक धाव खर्च केली आहे. इथे मात्र लोवर फुल टॉस फ्लिक केलाय. चेंडू मात्र लॉंग लेग रिजन मध्ये फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. इथे मात्र चौकार आलाय खऱ्या अर्थानं अनिलच्या बाट मधून. नक्कीच अनिलला जर विचार केला तर चांगला फलंदाज आहे खऱ्या अर्थानं परंतु आता त्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं रन येणं सुरुवात झाली. चौकार आला. इथे आडवा बाटना फटका फसलाय. स्वतः इष्टिरक्षक मात्र चेंडू खाली. चुकी होणार नाही. इथे धक्का क्रमांक पहिला लागला जातोय वाबरले टीमला. ठोक डीजे.
यावेळेस चांगला चेंडू होता परंतु त्याला बरोबर पिक केलाय, मिड विकेट क्लिअर केली, चेंडू मात्र फरार झालाय 6 धाब्यांसाठी. येतोय षटकार. ठोक डीजे. तर झीतच्या बाट मधून आपण पाहिला मोठा धमाका, 11 धावा धावफलकावरती. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू, त्याला मात्र बरोबर पिक केलाय, चेंडू मात्र झालाय फरार. येतोय लगातारचा दुसरा मोठा तडाका 4 धाब्यांसाठी. चौकार. ठोक डीजे. जीतचा बाट मधून पहिला जर पाहिला तर मिड विकेट रिझन मध्ये षटकार आला आणि इथून जर पाहिला तर लॉंग लेग रिझन मध्ये चौकार आला. नक्कीच गोलंदाजाचं मात्र इथे सुरेख समाचार घेताना आपण पाहतोय. दिलीप आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. खऱ्या अर्थानं जर पाहिला ना तर बी टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे परंतु त्याचा वरती मात्र इथे आक्रमण चढवलंय. या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहतोय इथे. कमबॅकिंग आता कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं दिलीप या गोलंदाजांना. नक्कीच 2 चेंडू वरती 2 मोठे फटके आले होते परंतु तिथून मात्र कमबॅक केलाय आणि कमबॅक हवं होतं टीमसाठी, ते मात्र आता दिलीपनं आतापर्यंत केलाय. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिझन मात्र क्लिअर केलाय, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धाब्यांसाठी षटकार. नक्कीच क्रिकेटचा सौंदर्यदायक फटका आपण पाहिला जीतचा बाट मधून. नक्कीच दिलीप वरती मात्र इथे धडपण आणण्याचं काम मात्र आतापर्यंत केलंय बॅटर आपण पाहतोय जीत. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगली धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिला तर 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या जात आहेत वावरले टीमच्या. नक्कीच जर पाहिलं तर आता मात्र दिलीप वरती मात्र इथे आक्रमण चढवलंय. दिलीपला मात्र विचार करण्यास भाग पाडलंय कारण जर आतापर्यंत जर पाहिला ना तर 4 चेंडूची फेकी केली आहे, 2 षटकार आणि 1 चौकार त्याचा गोलंदाजीतून आलाय. इथे थोडस मागणं ठरला जातोय गोलंदाज. या वेळेस मात्र आडबा बाट न केला असा होता परंतु प्रॉपर मात्र कनेक्शन होत नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. नक्कीच जर पाहिला ना तर एक मोठा फटका आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र कमबॅकिंग आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय, इथे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या वेळेस पुन्हा एकदा आडवा बाट फटका दमदार आणि फटक्यामध्ये ताकद देखील पाहिली. सरळ मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा येतोय षटकार. ठोक डीजे. नक्कीच जर पाहिलं ना तर आतापर्यंत चांगली फलंदाजी आतापर्यंत साकारली गेली आहे खऱ्या अर्थानं बाबरले टीमनं. कारण अनिल फलंदाज आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बाद झाला, तिथून मात्र जर पाहिलं ना तर रोहितनं मात्र एंट्री केली आहे आणि जीतनं मात्र इथे आक्रमण चढवलाय. नक्कीच या षटकामध्ये मात्र 22 धावा कुठून काढल्यात दिलीपच्या गोलंदाजीतून. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. P1च्या षटकामध्ये गणेशनं आणि दुसऱ्या षटकामध्ये दिलीप आला. दिलीप वरती मात्र पहिल्या चेंडू पासून आक्रमण चढवलं. 22 धावा त्याच्या गोलंदाजीतून आल्यात. आतापर्यंत जाऊन पोहोचली टोटल 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम वावरले. आता मात्र तिसरा गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. ऋतिकला आपण पाहू शकाल.
नक्कीच इथून ऋतिकला मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण दिलीपच्या षटकामध्ये 22 धाबा खर्च केल्यात. इथून कमबॅकिंग गोलंदाजी हवी आहे टीमसाठी, कारण जर या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल ना तर इथून मात्र कमबॅक देखील करावा लागेल. या वेळेस मात्र हा ट्रॅकर चेंडू होता आहे ते फर्स्ट स्लिपच्या मात्र चुकी होते. चेंडू मात्र फरार झालाय 4 धाब्यांसाठी. येतोय चौकार. ठोक डीजे. या चुका मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये महागड्या ठरतील, कारण साधा सोपा चेंडू होता. इथे पुन्हा एकदा बॅटची एज, परंतु विकेट किपरनं पुन्हा एकदा केली आहे चुकी आणि इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद व्हावा लागेल रोहित या फलंदाजाला. नक्कीच जर पाहिलं ना तर 31 धाव संख्येवरती मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय. ठोक डीजे. विकेट मात्र इथे बहाल केली गेली आहे वापरले टीमसाठी. नक्कीच 31 आकडावरती मात्र दुसरा फलंदाज बाद झालाय. इथून कमबॅक करावा लागेल. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे चेंडू मात्र डॉट आलाय. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू मात्र इथे हाताला लागतील, कारण जर पाहिलं तर बीट टीम देखील कमी नाहीये खऱ्या अर्थानं. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. गोलंदाज मात्र चालाक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाज जर पाहिला ना तर चांगला ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर एकदा उसळी घेत नाही. नक्कीच जमिनी लगत मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज ऋतिकनं. कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख. नक्कीच जितनं मात्र दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं त्याला थांबवण्याचं काम मात्र इथे गोलंदाज करतोय. आतापर्यंत 3 चेंडू मात्र डॉट फेकलेत गोलंदाजांना. कमबॅक केलंय खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी आणि ते करणं गरजेचं होतं. इथे पुढे सरसावून हा फटका केसायचा होता, परंतु इथे रनआउटची इथे शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल धाव मिळली जाईल. नक्कीच जर यस सॉरी विकेट शेवटच्या चेंडूवरती रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जर पाहिलं तर तिसरं षटक इथे कंप्लीट झालाय. धावफलकावरती धाबा लागला जात आहेत 32 या आकड्यावरती, 31 या आकड्यावरती. नक्कीच जर पाहिलं ना सुरेख गोलंदाजी केली ऋतिक या गोलंदाजानं. कारण जर पाहिला तर चांगली टोटल खऱ्या अर्थानं रचली गेली होती बाबरले टीमसाठी, परंतु ऋतिकनं जशी एंट्री केली ना तशी ऋतिकनं मात्र आपल्या टीमसाठी कमबॅक केलं खऱ्या अर्थानं. फक्त 4 धाबा मात्र खर्च केल्या त्या गोलंदाजानं. 31 धाबा धावफलकावरती. आता मात्र शेवटचं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये येईल. जे शेवटचं षटक हाणामारीचं षटक जे मानलं जातं ते षटक मात्र आता प्रगती पथावरती सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल कैलास आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. नक्कीच 31 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 चेंडूचा खेळ इथून
संपला गेला. यावेळेस मात्र ओरपीच चेंडू होता, त्याला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र एक टप्पा घेत अखेरीच चेंडू फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. कैलासचं स्वागत मात्र चौकाराने केलाय. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये फटका, परंतु प्रोटेक्शन मात्र इथे तैनात केलं जात आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. एका धावानं धावफलक मात्र हल्लं जात आहे. 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम वाभरले. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल धाव आली. इथून मात्र मोठे फटके मारणं गरजेचं आहे वापरले टीमसाठी, कारण शेवटचं षटक आपण पाहतोय 45 ते 50चं टार्गेट इथे रसावा लागेल. कारण बीट टीम मध्ये देखील चांगले फलंदाजाचं भरणं आहे, त्यांच्या समोर चांगलं टार्गेट रसावा लागेल. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगली डिलेबडी खऱ्या अर्थानं पाहतोय. इथे डॉट चेंडू आणि रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. नक्की स्ट्राईक जर पाहिलं तर आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईकचा फलंदाज मात्र जागेवरती आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चला नवीन फलंदाज मात्र लगेच पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, इथे मात्र मंगेश गेलाय न्यू फलंदाज. मात्र आपण पाहतोय नक्कीच स्ट्राईक एंड वरती जर पाहिला ना तर जीतला आपण पाहू शकाल. त्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं चांगली धावसंख्या आतापर्यंत आली गेली आहे आणि तो आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या रचना या वेळेस चांगला फटका पाहतोय समोरच्या दिशेनं. फटका मात्र जाऊन द्यायला 6 धावांसाठी येतोय उत्तंग असा षटकार. ठोक डीजे. धन्यवाद. इथे मात्र राजचा बाट मधून षटकार आपण पाहायला गेलाय. नक्कीच या षटकारच्या साहाय्याने धावफलकात मात्र वाढ होती. 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. टीम वाभरले. नक्कीच आतापर्यंत सन्मानजनक स्कोर मात्र रचला गेलाय खऱ्या अर्थानं. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका चांगला आहे, परंतु प्रोटेक्शन देखील तैनात केलं होतं त्या ठिकाणी. इथे मात्र थोडीशी चुकी आपण पाहिली गेली होती, परंतु थर्ड अंपायरचा रेफर केला जात आहे रनआउट साठी. नक्कीच इथे मात्र चेक केला जाईल. फलंदाज बाद असेल. यस, इथे मात्र रनआउटची विकेट बाल करतोय. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळतीये. 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली वाभरले टीम. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. एक षटकार वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे कैलास या गोलंदाजानं. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु तिथून मात्र कमबॅक केलं होतं. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपकला आपण पाहू शकाल. नक्कीच राज आपण पाहतोय, त्याचा बाट मधून षटकार आपण पाहिला, तो स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. आता मात्र इथून या बळेच चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. इथे षटक क्रमांक मात्र 4 कंप्लीट झालाय. नक्कीच पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला गेलाय. धावफलकावरती धाबा लागला गेला तो वाभरले टीमच्या. 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम वाभरले.
44चा टार्गेट मात्र इथे सेट केला गेलाय बी टीम समोर. येणाऱ्या 24 चेंडू 44 धाबेचा टार्गेट मात्र इथे सेट केलाय. तोपर्यंत मात्र ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर कडून. त्रेचाळीस या आकडावरती मात्र जाऊन पोहोचले बाबरले टीम. 44चा टार्गेट मात्र इथे सेट केला गेलाय बीड समोर. नक्कीच बीड टीम आपली फलंदाजाची जोड साखळी मात्र लगेच मैदानात दाखल करायची आहे. कारण जर पाहिला तर चांगली सन्मानजनक स्कोर मात्र इथे उभारला गेलाय. नक्कीच जर पाहिलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये 27 धाबा मात्र कुठून काढल्या होत्या, परंतु तिथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहिली बी टीमची. नक्कीच दिलीपवरती मात्र आक्रमण चढवलं होतं, परंतु तिथून दोन गोलंदाजांना मात्र सुरेख कामगिरी बजावली. नक्कीच इथे 44चा टार्गेट मात्र सेट केलाय. आणि जर पाहिलं ना तर बी टीमची फलंदाजाची जोड साखळी मात्र देखील मैदानात दाखल झाली आहे. इथून मात्र चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम मात्र आपण पाहतोय चांगल्या टीम आहेत, परंतु दोन्ही टीमला मात्र इथे संघर्ष करावा लागेल. कारण जर पाहिलं तर चांगली टार्गेट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 44चा टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केलंय, परंतु ते टार्गेट कशा प्रकारे चेस केला जाईल याच्यावरती देखील लक्ष लागलं गेलंय सर्व प्रेक्षकांना. कारण चांगली टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बी टीम, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे 44 धाबा चेस करण्याची, परंतु इथून गोलंदाज देखील चांगले आहेत वापरले टीमसाठी. कारण जर सातत्यानं मी त्यांचा सामना पाहत असतो, चांगले गोलंदाज आहेत त्यांच्यामध्ये देखील. तर बी टीमची मात्र इथे सलामाची जोड साखळी मात्र दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती जर पाहिला तर गणेश, नॉन स्ट्राईक एंडवरती दिलीपला आपण पाहू शकाल. आणि P1चं पहिलं षटक ज्याच्या खांद्यावरची जिम्मेदारी सोपवली जीतला आपण पाहू शकाल. नक्की जीत जर पाहिला तर फलंदाजीमध्ये मन जिंकली खऱ्या अर्थानं, आणि तोच आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू मात्र सुरेख फेकलाय, इथे डॉट चेंडू आलाय. नक्कीच आता जर पाहिलं तर फलंदाजी पाहिली, आता गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच येथे मात्र डॉट चेंडू आला, पहिला चेंडू. इथे मात्र बॅटची एज, परंतु मात्र विकेट किपरनं मात्र चुकी केली. झेल मात्र कॅरी करता आला नाही. नक्कीच इथे झेल मात्र जमिनीला दान होतोय. नक्कीच या चुका मात्र थोडं मागणं ठरतील खऱ्या अर्थानं, कारण चांगले फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील संधी होती खऱ्या अर्थानं विकेटची, परंतु साधी सोपी झेल मात्र इथे जमिनीला दान आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र डॉट चेंडू पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तसा मात्र बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. इट इज डॉट चेंडू. नक्कीच लगातारचे 3 चेंडू मात्र डॉट फेकलेत गोलंदाजांना.
नक्कीच जीत मात्र चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी करतोय आतापर्यंत. 3 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. 38 सर्कलचा बार मात्र 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पाहिलं ना तर दिलीप आपण पाहतोय त्याला मात्र 0 धावसंख्येवरती मात्र इथे परतावलं लागलंय. नक्कीच जीत आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहिली. नक्कीच एक धाव मात्र धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका इथे धावाची संधी निर्माण झाली आणि ते चुकी देखील झाली. परंतु इथे बॅटर मात्र तुतू मेपे आपण पाहतोय आणि इथे विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज इथून होतोय बाद. बी टीमला नक्कीच काही गरज नसताना मात्र इथे धावचा कॉल केला होता आणि ती धाव मात्र इथे धोकादायक ठरली. नक्कीच इथे जर पाहिला ना तर गणेश मात्र सस्त्यामध्ये बाद झालाय. नक्कीच दिलीप बाद झाल्यानंतर मात्र इथे दुसरा झटका आपण पाहिला बी टीमला लागला जातोय गणेशच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कैलासला. नक्कीच पहिला षटक मात्र इथे कंप्लीट झालाय. एक धाव मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच इथे थोडीशी संकटामध्ये सापडली बी टीम, परंतु अजूनही जर प्रयत्न केले ना तर अजूनही बी टीम मात्र या सामन्यामध्ये येऊ शकते. परंतु ते प्रयत्न मात्र करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. नक्कीच इथून मात्र चांगली भागीदारी खऱ्या अर्थानं रसावी लागेल बॅटरला. तर नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अनिलला आपण पाहू शकाल स्वतःच पहिलं आपण पाहतोय टीमसाठी मात्र दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. जीतचं मात्र कौतुक करावं लागेल कारण फलंदाजी देखील चांगली पाहिली आणि गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र स्लोबर चेंडू पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालाय. परंतु इथून लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतीये टीम बीडला. एका धावबेनं धावफलक मात्र हलतय. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीड टीम आपण पाहू शकाल. नक्कीच जे बीडकरांचं जो स्वप्न होतं खऱ्या अर्थानं नाईट रजनी शुंकलेच ते आज सत्यात उतरवतानाचं काम मात्र बीड आयोजकांना केलंय. सुधाकर भाऊ फाउंडेशन खऱ्या अर्थानं मैत्री चषक ज्या वेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि खराब चेंडूला मात्र फक्त दिशा दिल्या. पंचांचा इशारा मात्र इथे इट इज भीमर चेंडू खराब चेंडू आणि खराब चेंडू वरती मात्र चौकार आलाय. 5 धावा मात्र इथे धावफलकावरती लागला जाईल आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. इथे मात्र मुक्त खेळण्याची संधी खऱ्या अर्थानं निर्माण झाली. नक्कीच या 5 धाव संख्येनं धावफलक मात्र हलतय. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीड. नक्कीच थोडं संकटामध्ये होती आणि संकटातून बाहेर देखील आपण पाहतोय वाटचाल खऱ्या अर्थानं करतीय बीड टीम. इथे मात्र आता फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं गरजेचं आहे. नक्कीच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. ऋतिकला आपण पाहू शकाल. नक्कीच ऋतिकला मात्र इथे संधी निर्माण झाली. या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याची संधी निर्माण झाली. फ्री हिट चेंडू हा ट्रॅकर चेंडू त्याला बरोबर पिक केलाय. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय. 6 धाब्यांसाठी उत्तुंग असा षटकार. ठोक डीजे.
टॉपच्या चेंडूवरती नक्कीच आमंत्रण होतं खऱ्या अर्थानं बॅटरसाठी आणि ते आमंत्रण मात्र स्वीकारलं गेलं फलंदाजांना. 6 धावांसाठी षटकार आलाय. या षटकारच्या साहाय्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी आपण पाहतोय. ऋतिक आपण पाहतोय त्याचा बॅट मधून 2 धमाके खऱ्या अर्थानं आपण पाहिली. चौकार आला नो चेंडूवरती आणि फ्री हिट वरती देखील षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली बीट टीम. इथे मात्र सामन्यामध्ये आगमन खऱ्या अर्थानं इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्याला मात्र बरोबर पिक केलाय. चेंडू मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थर्ड अंपायर प्लेयर डिलिव्हरी असेल. यस इथे मात्र या चेंडूवरती षटकार आलाय. धावफलक जर पाहिला तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीड. इथे मात्र सामन्यामध्ये आता रोमांचक भरलाय खऱ्या अर्थानं. जर पाहिलं ना तर ऋतिकच्या बॅट मधून 3 मोठे धमाके आपण पाहिले आणि इथे सामना देखील आता रोमांचक पाहायला मिळेल. कारण सामन्यामध्ये इथे पुनरागमन खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू खराब चेंडू होता परंतु तो पिक करता आला नाही. बॅटची वरची कडा लागली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. नक्कीच इथे फलंदाज बाद असेल. नेक्स्ट मॅच मुटके आणि त्याच्या विपक्षात असेल गोहे चिंचवली. दोन्ही टीमला विनंती करतोय आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. शिवाजीला आपण पाहू शकाल. नक्कीच इथे मात्र गोलंदाजांना कमबॅक केलाय. इथे पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू परंतु डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच इथे वन बाउन्सचा इशारा देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजाला मात्र इथे दंडित केलं जात आहे. नक्कीच पुन्हा एकदा जर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर नक्कीच खराब चेंडूची सांगता होईल इथून. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी मात्र जर पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय. मनगटातली जी ताकद होती ती ताकद मात्र या फलंदाजांना दाखवली आणि 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. ठोक डीजे. इथे सामना मात्र इथे रोमांचक पाहायला मिळतोय. आता मात्र जर समीकरण जर पाहिलं ना तर इथे मात्र जर पाहिला तर दुसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीड. आता मात्र समीकरण जर पाहिलं ना तर 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. इथे मात्र सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय.
नक्कीच सामना होता कुठे आणि येऊन ठेपलाय कुठे. नक्कीच जर पाहिलं ना पिपनच्या पहिल्या षटकामध्ये एक धाव आली होती, परंतु दुसरा षटक मात्र थोडासा मागणं ठरला जातोय. या वेळेस मात्र चुकी पाहायला मिळते एस टी रक्षकाकडनं. नक्कीच इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतीये टीम बीडला. एका धावबाईनं धावफलक मात्र पुढे सरसावतोय. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. रामदास आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. नक्कीच जर पाहिलं तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती पहिली चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे खराब चेंडू होता परंतु त्याचा फायदा देखील मिळाला नाही आणि इथे मात्र विकेट किपरनं मात्र चुकी केली. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिझन मध्ये फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. या चुका खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये आपल्याला घरचा रस्ता मात्र दाखवतील. कारण धावा मात्र जर पाहिला तर बाबरले टीमच्या 43 धावा आणि 44चा टार्गेट रचलं होतं आणि त्याचा पाठला करत असताना बी टीम आतापर्यंत जाऊन पोहोचली. इथे झेलची संधी होती परंतु इथे झेल देखील सोडला गेलाय आणि त्याचा मात्र रूपांतर केला. या 2 धावेत 2 धावांना धावफलक देखील हल्लं जात आहे. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीडला. आपण पाहू शकाल नक्कीच या चुका खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. पुन्हा एकदा 64 धाव मात्र इथे कंप्लीट केली. पंच पंच आपला निर्णय 3 धावा कंप्लीट का. संजय वाघमारे सर 2 धावा. ओके 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीडला. आपण पाहू शकाल. ओके चेक केला जाईल. इथे मात्र आडवा फाटणं फटका चांगला आहे परंतु प्रोटेक्शन देखील त्या ठिकाणी तैनात केलं गेलंय. इथे मात्र एकच धाव मिळते या चेंडूवरती. रमेश कर्णुक आपण इथे उपस्थित आहात. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. प्लेयर डिलिव्हरी असेल. गोलंदाज इथे सेफ असेल. तेहतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बी टीमला. आपण पाहू शकाल नक्कीच इथे मात्र सामना चांगल्या प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल मात्र कंप्लीट केली. धक्का क्रमांक जर पाहिला ना तर इथे 4था मात्र मैदानाचा बाहेर येतोय. घोळे चिंचवली टीमचा कर्णधार आणि मुटके टीमचा कर्णधार. आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा.
गोई चिंचवली टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला या दोन्ही टीमचा मात्र इथे टॉस केला जाईल. रमेश कर्णुक यांच्या हस्ते मात्र हा टॉस संपन्न होईल. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाळाला आपण पाहू शकाल. नक्की जर पाहिलं ना तर तिसऱ्या षटकामधला अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो परंतु स्ट्रोक देखील चांगला आहे. त्याच्यावरती मात्र इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. चौतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बीडला आपण पाहू शकाल. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. सामना मात्र दोन्ही साईडला आपण पाहतोय परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत सामना कोणाच्या खिशामध्ये जाईल हे देखील सांगणं कठीण आहे. परंतु सामना मात्र रोमांचक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवायच्यात टीम बीडला आणि 6 चेंडू मध्ये 10 धावा मात्र डिफेंड करायच्यात टीम वावरलेला. नक्कीच चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मैत्री चषक आपण पाहतोय 2025 पर्व पहिले खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या बीडच्या मैदानावरती रंगली जातीय. आजची पहिली रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि पहिल्या रात्रीमध्ये काय रोमांचक सामना आपण अनुभवता. इथे जर पाहिलं ना तर रोहित आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 चेंडू मध्ये 10 धावा मात्र या रोहितला डिफेन्स करायच्यात आणि 6 चेंडू मागे 10 धावा मात्र इथे चेस करायच्यात फलंदाजांना. मात्र बीट टीम आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती जर पाहिला ना तर शिवाजीला आपण पाहू शकाल. नक्कीच या शिवाजीवरती मात्र जिम्मेदारी असेल आपल्या टीमसाठी. कारण जर हा सामना जर गमावला ना तर आपल्याला मात्र घरचा रस्ता मात्र इथे परतावा लागेल. परंतु आज सामन्यामध्ये जर जिवंत राहायचा असेल ना तर इथे मात्र प्रयत्न करावा लागतील. इथे पहिला चेंडू मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. ठोक डीजे. मागे 6 धावसंख्येची गरज म्हणजे असा एखादा फटका मात्र बीट टीम कडे सामना झुकवेल. परंतु जसं जसं डॉट चेंडू येतील तसा तसा प्रेशर मात्र बीट टीम वरती देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र सामन्यामध्ये घडतंय काय डॉट चेंडू आलाय. चौकार आल्यानंतर इथे डॉट चेंडू फेकलाय गोलंदाजांना. आता मात्र इथे चांगले मॅच करा अर्थाना आपल्या भेटीस आल्या. एका साईडला भावरले टीम आणि एका साईडला जर पाहिला तर बीट टीम. दोन्ही टीम मात्र इथे संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र झेल देखील कंप्लीट केली आहे. धक्का क्रमांक 5वा लागला जातोय बीट टीमला. नक्कीच सामन्यामध्ये आता रोमांचक पाहतोय. आता मात्र समीकरण जर पाहिलं ना तर 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. सामना मात्र सुरेख पाहायला मिळतोय. या 6 धावा मात्र डिफेन्स करणार का गोलंदाज याच्यावरती देखील लक्ष लागलं गेलंय वाबर्लेकरांचं. नक्कीच जो तो पाठीराखा देखील आपल्याला
सांगत असेल आमची टीम जिंकावी, नक्कीच, परंतु कोणती टीम जिंकेल याच्यावरती मात्र लक्ष लागलाय. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र इथे टाकून होत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे कोणाच्या बाजूने सामना मात्र जाईल. परंतु सामना मात्र चांगला पाहायला मिळतोय. आता 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 6 धावा. नवीन बॅटर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरणला आपण पाहू शकाल. नक्कीच या किरण वरती मात्र आता जिम्मेदारी सोपवली आपल्या कर्णधारांनी. नक्कीच दिलीप देखील जाणतोय कारण त्या किरण मध्ये ती क्षमता आहे आणि ती सत्यात उतरवावी लागेल. कारण कर्णधारांनी जे ठेवलेला जो विश्वास त्या विश्वासावरती सार्थ ठरावा लागेल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 चेंडू 6 धावा मात्र इथे चेस करावा लागतील बीट टीमला आणि डिफेन्स देखील करावा लागतील बाबरले टीमला. आतापर्यंत गोलंदाजी सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती जर चौकार आला नसताना तर सामना मात्र पूर्णपणे बाबरले टीमच्या खिस्सामध्ये आपण पाहिला असता. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 2 चेंडू मात्र डॉट फेकलेत गोलंदाजांना. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. तिथे प्रोटेक्शन देखील तैनात केलं गेलंय. एकच धाव मिळली ती या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक मात्र इथे हल्लं जात आहे. 39 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम बीड. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज. एखादा मोठा फटका मात्र पूर्णपणे बीट टीम कडे सामना झुकेल. परंतु एखादा डॉट चेंडू जर आला ना तर सामना मात्र सुरेख पाहायला मिळतो. नक्कीच पर या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल मात्र. फुल टॉस चेंडू त्याला मात्र बरोबर पिक केलाय. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. आता मात्र चांगलं मॅच खऱ्या अर्थानं आपलं भेटीस आली. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना मात्र बरोबरीचा सुटला गेलाय. नक्की सामना मध्ये मात्र रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. या फटक्यानं मात्र पूर्णपणे बीट टीम ना आता वर्चस्व गाजवलाय. परंतु अजूनही सामना संपला नाही. सामना मात्र कोणी जिंकला नाही. सामना कोणी जिंको परंतु विजय मात्र नक्कीच क्रिकेटचा होणार आहे. परंतु इथे सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला बाबरले टीम आणि एका साईडला जर पाहिला तर बीट टीम आपण पाहू शकाल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना कोण जिंकणार कोण हारणार. चला सामन्याला सुरुवात करा. लगेच वेळ खर्च करायचा नाही. इथे मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना चांगला पाहायला मिळतोय. दर्जेदार पाहायला मिळतोय. परंतु सामना कोण जिंकणार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची गरज. सामन्याला होती सुरुवात. इथे मात्र डायरेक्ट हिट लागली. इथे सामना जिंकलाय. शेवटच्या क्षणाला बाबरले टीम ना 1 चेंडू मागे 1 धाव मात्र आपण पाहतोय. पाहिजे होती टीम बीडला परंतु क्षेत्ररक्षण काय दर्जेदार पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट लगावली गेली आणि इथे फलंदाजाचा मात्र खेळ समाप्त झालाय. कोणी असा नाही. आपले 12 खेळाडू इथे उपस्थित आहेत. नक्कीच चेक देखील केलं जाईल. यस सर. पाहिला तर सामना मात्र चांगला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला बीट टीम आणि एका साईडला बाबरले टीम. 1 चेंडू मागे 1 धाव मात्र डिफेन्स केले गोलंदाजांना. नक्कीच इथे सामना जिंकला बाबरले टीम.